नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला इकडे वाट बघत असते आणि ती मग अद्वैतला स्वतःहूनच कॉल करते. परंतु अद्वैत मात्र गाडीमध्ये असतो आणि त्याच्या फोनवरती अति आगाऊ या नंबरवरून एक फोन आलेला आहे हे सरोजच्या लक्षात येतं. मग सरोज मात्र लगेच कॉल कट करते, कारण सरोजला माहिती आहे की अति आगाऊ या नावाने जो नंबर सेव्ह केलेला आहे तो कलाचा नंबर आहे. सरोजने आता फोन कट केलेला असतो आणि सरोज म्हणत असते की काय चाललंय तुझं अद्वैत, हे अजिबात फोन घ्यायचा नाही. मी सांगितलंय ना तुला, आता गाडी चालवतोयस ना, तू ड्राईव्ह करतोयस ना, फोन अजिबात घ्यायचा नाही, एवढं लक्षात ठेव. काही झालं तरी मी आता सोबत आहे. आज दिवसभर नो फोन कॉल्स, नो मेसेजेस, कारण दिवसभर आज महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत, असं सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे अद्वैत शांतच होतो. त्यानंतर इकडे रोहिणी आणि राहुल यांचं बोलणं चाललेलं असतं. ते दोघंजण बोलत असतात आणि त्यांच्या बोलणं कुणीतरी ऐकतंय हे रोहिणीच्या लक्षात येतं, कारण त्यांच्या बोलण्यामध्ये हे असतं की काही झालं तरीही चांदेकरांची ही जी प्रॉपर्टी आहे ती आपल्याला मिळवायची आहे आणि ही प्रॉपर्टी आपल्या घशात आलीच पाहिजे, एवढं लक्षात ठेव. कारण काहीही झालं तरीही ही चांदेकरांची प्रॉपर्टी आपल्याला मिळाली पाहिजे. आणि तिच्या लक्षात येतं कुणीतरी त्यांचं बोलणं ऐकते. हे लक्षात आल्याबरोबर रोहिणी लगेचच जाते आणि त्या नैनाला धरून आत घेऊन येते आणि तिचा हात पिरगळते आणि म्हणते की बंद करायची ही नाटकं, आणि तिला ढकलते. त्याचबरोबर तिचं तोंड दाबायला सुरुवात करते, कारण तिने जे केलेलं कृत्य आहे ते खूपच चुकीचं आहे असं रोहिणीचं म्हणणं आहे. कारण तू चोरून ऐकत आहेस, ही गोष्ट लक्षात ठेव. रोहिणी मात्र भयानक चिडलेली असते आणि नैनाला जणू काही तिचा हात मोडून आता दुसऱ्या हातात ठेवणार की काय अशा कंडिशनमध्ये रोहिणी भयानक अशी चिडलेली असते. त्याचबरोबर नैनाला ढकलून देते. नैनाला खूप राग आलेला असतो आणि रोहिणी सांगत असते की लायकीत राहायचं, एवढं लक्षात ठेव. आमच्या कोणत्या गोष्टीमध्ये नाक मिसळायला यायचं नाही, कारण काही झालं तरीही तू या घरची नोकर आहेस आणि नोकरासारखंच राहायचं, असं तिनं सांगत असते. नैनाला मात्र खूप राग आलेला असतो. नैना म्हणत असते की माझे हात दगडाखाली आहेत ना, म्हणून मी एवढं तुमचं सहन करते. मला ना या घरामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करायचं आहे, नाहीतर मी तुम्हाला अजिबात भीक घातली नसते. आज तुमचा हात मोडून तुमच्या हातात ठेवला असता. हे सगळं नैनाचं बोलणं चालू असतं. मला ढकलताय तुम्ही, माझ्याशी चुकीचं वागताय. तेव्हा नैना म्हणत असते की हो मी काय म्हणते जरा ऐकून घ्या ना रोहिणी मॅडम, मॉमिनला, असं ती म्हणते. सॉरी म्हणते. तेव्हा रोहिणी म्हणते की निघायचं आत्ताच्या आत्ता. त्यानंतर इकडं आपल्याला पाहायला मिळतं कला ही कढी बनवत असते आणि कलाचं असं चाललेलं असतं की ही कढी कशी झाली असेल. तेव्हा काजल असते, ती येते आणि म्हणते की कलाताई तुला माहिती आहे का, याआधी प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तू कढी बनवत होती ना तेव्हा तेव्हा तू मला टेस्ट करायला द्यायची. तेव्हा कला म्हणते हो माहिती आहे मला गुंड्या. आणि मग ती म्हणत असते तुला माहिती आहे का राहुल, सोहम आहे ना, तो पण असंच करत असतो, सारखा रजनी मॅडमच्या मागे मागे लागत असतो आणि म्हणत असतो की हे असं आहे, हे तसं आहे, हे त्याचं सुरू झालेलं असतं. हे सगळं जेव्हा कलाच्या समोर घडत असतं तेव्हा कलाला वाटतं की आता टेस्ट करायला इथे काजलला कढी दिलेली आहे आणि काजल तिकडून म्हणत असते की इतके दिवस झालं करते पण मीठच नाही आहे. तिला अद्वैत तिथं दिसू लागतो आणि मी मिस्टर परफेक्शनिस्ट आहे माहिती आहे ना, पण तू इतके दिवस झालं जेवण बनवते पण तरीही तुला काही ही कढी व्यवस्थित बनवता आली नाही, हे कलाला अद्वैत बोलत असतो. तेव्हा कला म्हणत असते हो माहिती आहे मला तू मिस्टर परफेक्शनिस्ट आहे, पण हे सगळं माझ्यामुळं, सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी करून द्यायचं काम मी करत आहे म्हणून तू मिस्टर परफेक्शनिस्ट आहे, अन्यथा तू मिस्टर परफेक्शनिस्ट असू शकत नाही, असं कला बोलत असते. तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो काय चाललंय खरे, आणि कलाच्या लक्षात येतं आणि कला त्याला म्हणत असते बास झालं आता, मी नाही ऐकून घेणार तुझं, असं कला अद्वैतला म्हणत असते. त्याचबरोबर काजलला मात्र धक्का बसलेला असतो, कारण तिथे तर कढी टेस्ट करणारी काजल असते आणि कलाताईचं हे काय चाललेलं आहे. आणि मग काजल म्हणते की कलाताई काय झालंय, कोण आहे मिस्टर परफेक्शनिस्ट, मला तरी कळू दे कोण आहे ते, असं म्हणत ती काजल कलाशी बोलायला सुरुवात करते. कला मात्र गप्पच होते. तेव्हा कलाला काजल चिडवू लागते. आत्ता मला कळलेलं आहे की काय झालेलं आहे ते, असं काजलचं म्हणणं असतं. तेवढ्यातच तिथे संगीता येते आणि म्हणते काय झालंय तुमच्या दोघींचं नक्की. तेव्हा संगीताला ती म्हणते की अगं आई मला कळतच नाही आहे कोण आहे मिस्टर परफेक्शनिस्ट, आपली कलाताई आहे ना ती बघ ना कशी करते, तिला कळतच नाही आहे ती काय करते ते. हे ऐकल्यानंतर संगीता म्हणते कोण आहे. हे दोघी चिडवू लागतात. कला मात्र लाजत असते. कोण आहे, कोणाची तरी आठवण येते तुला, हे सगळं कलाला बोलत असतात. तेव्हा कला म्हणत असते नाही ग कुणी नाही आहे. परंतु काजल म्हणते की आई तुला माहिती आहे का, अगं मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे
आपल्या दाजींची आठवण येते ग कलाला, चांदेकरांची लक्षात येते का तुझ्या? आणि मग काजल ती खूपच तिला गुदगुली करू लागते, त्याचबरोबर चिडवत असते आणि म्हणत असते की नवऱ्याची आठवण येते आपल्या कलाताईला, असं म्हणत ह्या दोघीजणी चिडवू लागतात. तेव्हा संगीता म्हणत असते की सूप खूपच छान झालतं ग कले. तेव्हा कलाच्या लक्षात येतं आणि कला म्हणत असते की आई तुला बरं वाटतंय ना? तेव्हा संगीता म्हणते की हो मला बरं वाटतंय. आणि यांच्या तिघींच्या छान अशा गप्पा चाललेल्या असतात, तिघीही मस्त मजा मस्ती करत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कलाला काजल मात्र भयानक चिडवत असते. कला अक्षरशः वैतागून जाते. कला म्हणत असते की काय आहे हे सगळं? आणि तेव्हा काजल तिला म्हणत असते की मला माहिती आहे कोणतरी प्रेमात पडलेला आहे, आठवण येते तुला, असं म्हणता क्षणी कला लाजूनच बाहेर जाते आणि म्हणते मला भरपूर काम आहेत, असं म्हणत ती कपडे वाळत घालायला घेतलेले असतात. तेव्हा काजल तिथं आलेली असते. काजल तिला चिडवतच असते. काजलचं असं म्हणणं असतं की कलाताई मला माहिती आहे काय झालेलं आहे, असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे कला म्हणत असते की बंद करा चांदेकर तुझी नाटकं, कारण मला माहिती आहे तुझं हे सगळं काय चाललेलं आहे ते, आणि तू काही केलंस तरीही मला माहिती आहे. आणि असं म्हणत कला म्हणते की आता पूर्ण अख्खी बादली उपडी करेल तू मला जर असा त्रास देत राहिलास तर, असं कला अद्वैतला बोलत असते. आणि त्याच वेळी तिथे असते ती म्हणजे काजल, आणि काजलला बिचारीला काहीच माहीत नसतं. कला मात्र चिडलेली असते, अख्खी बादली उपडी करेल. तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की तुला कुठं जमतंय ते काम, असं म्हणत तिला चिडवत असतो. तेव्हा मात्र कलाला खूपच राग आलेला असतो आणि कला म्हणत असते की ही बादली अख्खी मी उपडी करणार आहे, कारण अद्वैत तिला म्हणत असतो तुला कुठं कपडे व्यवस्थित वाळत घालता येतात, असं म्हणत तो तिला चिडवत असतो. आणि या गोष्टीचा राग कलाला आलेला असतो आणि कला मग काय ऐकायला तयार असते, कारण तिला चांदेकरचा राग आलेला आहे. चांदेकर तिला चिडवत आहे, चांदेकर तिच्या कामांना नावं ठेवत आहे, कारण चांदेकर हा मिस्टर परफेक्शनिस्ट आहे आणि चांदेकरचं हे जे बोलणं वागणं आहे त्यामुळं कला मात्र नाराज झालेली असते आणि ती चिडते आणि अख्खी बादली पाण्याची उचलते आणि ती अद्वैतच्या अंगावरती ओतते. पण कलाकडून एक गोष्ट चुकलेली असते, ती म्हणजे तिथे अद्वैत नसतो तर ती बादली ओतली जाते ती काजलच्या अंगावरती. कलाच्या लक्षातच येत नाही आणि कलाच्या या वागण्यामुळं काजल मात्र अक्षरशः ओली चिंब झालेली असते, तरीही कलाला माहीत नसतं. कलाचं म्हणणं असतं की ही बादली तिनं जी आहे ती फक्त आणि फक्त अद्वैतला ओतलेली आहे. आणि त्याच वेळी कला म्हणते की हे कसं सगळं काय झालं. काजल मात्र रडायला सुरुवात करते, ओरडायला सुरुवात करते की बघितलं ना तू काय केलेलं आहे, हे सगळं तू मुद्दाम केलेलं आहे, असं म्हणत काजल रडायला सुरुवात करते. पूर्ण ती ओली झालेली असते आणि ती म्हणते आता मी आईला सांगणार आहे. कला म्हणत असते की हे सगळं काय चाललंय, मला काय होतंय. कलाला कळतच नसतं की कलासोबत हे सगळं काय होऊ लागलेलं आहे, कारण तिला तर धक्का बसलेला असतो. ती अद्वैतच्या विचारांमध्ये एवढी हरवून गेलेली असते की तिला सारखे सारखे खूपच भास होऊ लागलेले असतात आणि सगळीकडेच तिला अद्वैत दिसू लागलेला असतो, म्हणूनच तिला या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो. त्यानंतर काजल मात्र भयानक चिडलेली असते. काजल म्हणत असते आता मला कळलेलं आहे की काय झालेलं आहे ते, कारण तू ना दाजींच्या या प्रेमामध्ये वेडी झालेली आहेस, म्हणूनच हे सगळं घडत आहे. तेव्हा मात्र कला म्हणते की काय होतंय मला हे सगळं, मला सगळीकडे चांदेकरच का दिसायला लागलाय, असं म्हणत कला आत येते. किचनमधल्या कामाला सुरुवात करणार असते. ती म्हणते की एकदा चांदेकरला फोन लावून बघते, कारण मला त्रास होतोय तर त्यालाही त्रास दिलाच पाहिजे, कारण मी त्याला सकाळी पण कॉल केला होता तरीही त्याने मला कॉलबॅक केलेला नाही, असं म्हणत कलाने आता अद्वैतला फोन लावलेला असतो. अद्वैत इकडे मीटिंगमध्ये असतो, त्यांच्या मीटिंग लाईनअप असतात आणि ते बोलणं चालू असतं. त्याचबरोबर सरोज पण तिथं असते आणि सरोज म्हणत असते की अद्वैत नो फोन कॉल्स, सांगितले ना मी, कारण अद्वैतच्या फोनवरती कॉल येत असतो आणि सरोजचं म्हणणं आहे की तो फोन उचलायचा नाही. हे सगळी सरोजची नेहमीचीच नाटकं सुरू असतात, कारण तिला अद्वैत आणि कलाला वेगळं करायचं असतं, त्यासाठी हे सगळं ती करत असते. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत म्हणत असतो काय चाललंय हे सगळं, आणि मग पुढच्या मीटिंग ज्या आहेत त्या लाईनअप करायला सांगतात. तेव्हा सरोज म्हणते की कॉन्फरन्स हॉलमध्ये सगळेजण तिथे जमा व्हा, कारण पुढच्या मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉलमध्ये जाणं गरजेचं आहे आणि त्याचसाठी हे सगळं त्यांचं चाललेलं असतं. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे कला कंटिन्यू अद्वैतला मेसेज करत आहे, कंटिन्यू अद्वैतला सांगत आहे की काही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे की कलाचे मेसेज आल्यामुळं अद्वैत मात्र डिस्टर्ब होत असतो, अद्वैतला मात्र त्रास होत असतो, कारण कला इतके सारखे मेसेज करत असते ना, त्यामुळं कलाच्या मेसेजमुळं अद्वैत मात्र हरवून गेलेला असतो. त्यावेळेस आता पुढची मीटिंग सुरू होते आणि राहुल मीटिंगमध्ये जॉईन झालेला असतो. राहुल मीटिंगला आलेला असतो आणि राहुल म्हणत असतो
की ही जी मीटिंग आहे ना तर ही कंटिन्यू केली पाहिजे. अद्वैतला मात्र कला कंटिन्यू मेसेज करत असते, तिला त्रास होत असतो. तिनं म्हणत असते की जे काही झालेलं आहे ते सगळं अशा पद्धतीनं घडत आहे आणि त्याचवेळी सरोजला मात्र राग आलेला असतो. सरोज म्हणत असते की काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही, कारण हे सगळं जे घडत आहे ते फक्त आणि फक्त या कलामुळं घडत आहे. या कलाला मी अजिबात समजून घेणार नाही. राहुल म्हणतो काय आहे हे सगळं, मला नाही इंटरेस्ट या मीटिंगमध्ये थांबण्यामध्ये, असं म्हणत राहुल तिथून निघून जातो. इकडे सरोजची मात्र चिडचिड होत असते. अद्वैत कंटिन्यू मेसेज बघत असतो आणि सरोजला मात्र या गोष्टीचा खूप राग येत असतो. सरोज म्हणत असते की काय चाललंय अद्वैत तुझं, तुला मी किती वेळा सांगितलंय ते फोन मेसेज बंद करून टाक म्हणून, परंतु अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. आणि इकडे राहुलला मात्र ह्या मीटिंगमध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो, कारण त्याचा फोकस क्लिअर असतो. त्याला काही झालं तरी ही प्रॉपर्टी घ्यायची आहे, या प्रॉपर्टीवर फक्त आणि फक्त स्वतःचाच हक्क गाजवायचा आहे, एवढंच त्याचं आणि रोहिणीचं ध्येय आहे. आणि त्या ध्येयासाठी आता तो तिथून निघून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला मात्र आता फोन मेसेज करत असते. कला म्हणत असते की सगळे मेसेज चांदेकरने सीन केलेले आहेत, पण एकाही मेसेजला त्याने मला रिप्लाय दिलेला नाही, म्हणून कलाला राग येत असतो. कला म्हणत असते की काही झालं तरी हा चांदेकरना नेहमी माझ्याशी असाच वागत असतो, असं कलाचं म्हणणं असतं. आणि कला इकडे बोलत असते ती म्हणजे कलाला वाईटही वाटत असतं, कारण अद्वैत अशा पद्धतीनं तिच्याशी वागत असतो. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नैनाला रोहिणीने तिची रूम साफ करून ठेवायला सांगितलेली असते आणि नैला म्हणत असते की काही झालं तरी आता मी यांना दाखवणार आहे. ती रूम साफ करत असते आणि ती म्हणत असते अशा सगळ्या कामांमध्ये मला गुंतवून ठेवलेलं आहे, माझ्याशी चुकीचं वागत आहे, पण मला काही झालं तरी यांच्या टीममध्ये जाणं गरजेचं आहे. जर मी यांच्या टीममध्ये गेले तरच माझा फायदा होणार आहे, असं नैनाचं म्हणणं असतं. असं म्हणत नैना कामाला सुरुवात करते. तो स्टूल आहे तो तिथं ठेवते आणि स्टूलवरून पडल्याचं नाटक करते. ह्या सर्व गोष्टी जेव्हा ती करत असते तेव्हा मात्र घडत असतं असं की ती पडते आणि त्याचवेळी सगळ्यांना मुद्दाम स्टूलचा आवाज करते, ओरडण्याचा आवाज करते, कारण तिला असं दाखवून द्यायचं असतं की ती पडलेली आहे. आणि त्याचवेळी तिथे सगळे धावत येतात, अंजू, त्याचबरोबर आबा आणि रोहिणीला मात्र माहिती असतं की ही मुलगी काय आहे, कोणत्या लायकीची आहे ती, कारण जी अख्खं फेक प्रेग्नन्सीचं नाटक करू शकते ना तर ती काहीही करू शकते, असं रोहिणीचं म्हणणं असतं. आणि त्यामुळंच रोहिणी म्हणत असते की मला ना या मुलीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, कारण ही काय आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे, असं रोहिणी म्हणत असते. आबा तुम्ही तिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, असं रोहिणी स्पष्टपणे आबांना सांगते. आबा मात्र शांतच उभे असतात, कारण आबांना असं वाटत असतं की ती खरंच पडलेली आहे. तर इकडे मात्र पाहायला मिळतं की कला भाजी तयार निवडत असते, तरीही तिला अद्वैतची खूप आठवण येत असते, म्हणून तिने अद्वैतला पुन्हा मेसेज करायला सुरुवात करते आणि ती म्हणते की काय झालं, हा चांदेकर मला प्रत्येक वेळेस त्रास देत आहे ना, आता मी पण शांत बसणार नाही, मी पण बघणार आहे की हा कसा काम करू शकतो. कलाच्या हातामध्ये सुरा असतो आणि ती म्हणत असते की मी दाखवून देणार आहे की आता मी काय करू शकते ते. इकडे राहुलच्या डोक्यात जो प्लॅन आहे तो इतका भयानक आहे की त्याचा विचारही कोणी करू शकत नाही, कारण काहीही झालं तरीही राहुलचा फोकस क्लिअर आहे की त्याला चांदेकरांची प्रॉपर्टी लुबाडायची आहे आणि त्यासाठी त्याने आणि रोहिणीने मिळून जबरदस्त असा प्लॅन आखलेला आहे आणि त्या प्लॅननुसारच आता त्यांचं पुढचं सगळं चाललेलं असतं. राहुल मात्र शांतपणे त्या गोष्टींचाच विचार करत असतो. काहीही झालं तरीही आता आपला फोकस क्लिअर ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कलाने आता अद्वैतला व्हॉइस नोट पाठवायला सुरुवात केलेली असते आणि कलाने ठरवलेलं असतं की काही असलं तरीही अद्वैत माझ्याकडे आला पाहिजे, मी त्याच्याशी बोललं पाहिजे, एवढंच तिचं असतं की अद्वैत का माझा फोन उचलत नाही आहे, माझ्याशी का बोलत नाही आहे. पण तिला कुठं माहिती आहे की अद्वैत इथं कोणत्या अडचणीत सापडलेला आहे, कारण अद्वैतबरोबर ऑब्व्हियसली सरोज आहे आणि सरोजने अद्वैतला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अजिबात बोलायचं नाहीस, अजिबात फोन मेसेजेस करायचे नाहीत, आजचं सगळं काम महत्त्वाचं आहे. म्हणजे इतकी सरोज मूर्ख आहे की एका फोनने एका मेसेजने एवढं काय काम राहणार आहे पेंडिंग, हेही तिच्या लक्षात आलेलं नाही आणि तिने मात्र मूर्खासारखं बोलत असते आणि हे सगळं कांड सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला मात्र खूपच वैतागलेली असते. तिला अद्वैतची खूप आठवण येत असते. काही करून चांदेकर बरोबर आपलं बोलणं झालं पाहिजे असं कलाला वाटत असतं. तिला खूप वाईट वाटत असतं की मी एवढे मेसेजेस फोन्स करत आहे पण तरीही चांदेकर मात्र माझ्या फोनला रिस्पॉन्स देत नाही. हे चुकीचं आहे, कारण चांदेकर
करणे. त्याला आठवण येत नाही आहे का? त्याला त्रास होत नाही आहे का? मला एवढा त्रास होतोय, मी एवढा त्रास वाचून जाते, मग चांदेकरच्या बाबतीत असं का? हा प्रश्न कलाला पडलेला असतो आणि कला त्याच गोष्टींचा विचार करू लागलेली असते. कलाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही चांदेकर जे काही करत आहे ते मला अजिबात आवडलेलं नाही, असं म्हणत कला खूपच चिडचिड करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कला मात्र म्हणत असते की काही करून आता चांदेकरला मी बोलवणारच आहे, हेच कलाने ठरवलेलं असतं. पण कलाला मात्र माहितीच नसतं की तिथं चांदेकर कोणत्या परिस्थितीमध्ये सापडलेला आहे, त्याला कोणते प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत. आणि हे सगळं जेव्हा इकडेच कलाच्या लक्षात येईल तेव्हा मात्र कलाला अद्वैतची खरी बाजू कळणार आहे. कला मात्र म्हणते की आता मी शांत राहणार नाही. इकडे नैनाची नाटकं सुरू असतात. नैनानं पडल्याचं नाटक केलेलं असतं तेव्हा रोहिणी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कुणीही हिला मदत करायची नाही आणि हिच्या मागे मागे पळायचं नाही. बघितलं कांजू? कारण अगं तिनं किती खोटारडी ते माहिती आहे ना. जर ती प्रेग्नन्सीचं नाटक खोटं करू शकते तर हे पडलेलं नाटक खोटं करायला तिला काय वेळ लागणार आहे का? कारण काही झालं तरी ही मुलगी कशी आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे, असं इकडे बोलत असते ती म्हणजे रोहिणी. रोहिणीला मात्र खूप राग आलेला असतो. रोहिणीला ही गोष्टच पटत नसते की काही झालं तरीही या मुलीचं जे नाटक चाललेलं आहे ते मला थांबवावंच लागणार आहे, हा विचार रोहिणीच्या डोक्यात असतो आणि तिने पडलेली असते. तर रोहिणीला ती म्हणत असते मला एवढं लागलंय. तेव्हा रोहिणी म्हणते दाखव ना, कुठं लागलंय तुला, कळू तरी दे मला, म्हणजे मी बघेल काय झालंय नक्की तुझ्या बाबतीत, असं म्हणत रोहिणी तिला बोलत असते. तेव्हा ती म्हणते की मुक्का मार लागलाय. मुक्का मार काय दाखवता, असं ती म्हणत असते. याचाच अर्थ रोहिणीच्या लक्षात येतो की हिला मुक्का मार वगैरे काही लागलेला नाही, हे आता आणखी एक केलेलं नवीन नाटक आहे, असं रोहिणीच्या लक्षात येतं. आणि रोहिणी मात्र भयानक चिडलेली असते आणि रोहिणी सगळ्यांच्या समोर तिथं सांगते की कोणीही तिला आधार द्यायची काही गरज नाही, कारण अंजू आबा तिथं असतात आणि आबांच्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल हे रोहिणीला माहिती असतं. म्हणून रोहिणीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काही गरज नाही तिला कोणत्या गोष्टींची मदत करायची. रोहिणी मात्र भयानक चिडलेली असते आणि रोहिणी हे सगळं बोलत असते. आबा मात्र पाहतच असतात, कारण नैना म्हणते ठीक आहे माझी मी उठते, असं म्हणत नैना उठायला लागते. रोहिणी तिथंच असते. नैना म्हणत असते की मला फॅन साफ करायचा होता, हा फॅन पुसून घेत होते आणि त्यावेळेस मी पडलेली आहे, हे सगळं नैनाचं बोलणं असतं. आणि तेव्हा मात्र रोहिणीला माहिती असतं की ही नैनाची काय लायकी आहे. त्याच वेळेस उठून ती आता तिथून निघून जाते, कारण तिच्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नसतो, कारण तिथून निघूनच गेलं पाहिजे. कारण काहीही झालं तरीही आता एक मोठी गोष्ट आहे ती म्हणजे तिनं आतापर्यंत खाल्लेली माती, आतापर्यंत केलेल्या चुका, आणि त्याचमुळे हे सगळं घडत असतं. तर कला मात्र भयानक चिडलेली आहे. कलाला राग आलेला आहे की चांदेकर तिला वेळ देत नाही, तिच्याशी बोलत नाही. इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अचानक अद्वैत घरी आलेला असतो. अद्वैत घाईघाईत घरी आलेला असतो. ते पाहून घरातले सगळेजण त्याला विचारतात. त्याचबरोबर अद्वैतराव काय झालं असं कलाचे बाबा विचारतात आणि अद्वैत पुढे पाहतो तर कला तिथं असते बसलेली आणि कला जोरजोरात हसायला लागते. अद्वैतला मात्र राग येतो, कारण कलाने नक्की काय व्हॉइस नोटमध्ये पाठवलेलं असतं. अद्वैत मात्र धावत आलेला असतो, कलाच्या काळजीने आलेला असतो आणि इकडे कला मात्र जोरजोरात हसत असते आणि अद्वैतला खूप राग येतो. अद्वैत मात्र एक शब्दही बोलत नाही आणि आलेल्या पावली माघारी फिरतो. त्याला ही गोष्ट पटलेली नसते की खरेने माझ्यासोबत असं का केलं, का मस्करी करते ती माझी, माझा जीव किती कासावीस झालेला, म्हणून मी एवढा धावत आलेलो आहे. ऑफिसमध्ये होतो दिवसभर आणि त्यानंतर आता पुन्हा लगेच मी इकडे आलेलो आहे, हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला मात्र हसत असते आणि या गोष्टीचा अद्वैतला खूप राग आलेला असतो आणि अद्वैत रागानेच निघालेला असतो. कला त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण अद्वैत मात्र थांबायला तयार नसतो. काहीही झालं तरीही अद्वैतचं हे म्हणणं असतं की मी आता शांत राहणार नाही, कारण हे सगळं जे काय आहे ते खरेने मुद्दाम केलेलं आहे. आणि कला मात्र म्हणत असते की नाही, मी अजिबात गप्प बसणार नाही, हे कलाचं सुरू झालेलं असतं. आणि कला म्हणत असते की आता बास झालं. तेव्हा अद्वैत रागाने बाहेर आलेला असतो. अद्वैतला कला म्हणत असते की नको ना चांदेकर, नको ना रागव एवढा, असं म्हणत ती अद्वैतशी बोलत असते, अद्वैतला म्हणत असते. आणि त्याचबरोबर अद्वैत चिडलेला असतो आणि तसाच गाडीत बसून निघालेला असतो. त्याचवेळी अद्वैत थांबायलाच तयार नसतो आणि या गोष्टीचं वाईट वाटत असतं ते म्हणजे कलाला, कारण अद्वैत रागाने निघून गेलेला आहे. ही गोष्ट कलाला सहनच होत नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत मात्र निघून जातो. घरी गेल्यानंतर त्याला आता आणखी गोष्टी फेस करायच्या असतात, त्या म्हणजे की ज्या इथे घडलेले आहेत ते म्हणजे आता सरोज त्याला विचारणार आहे की काही झालं तरीही आता महत्त्वाची गोष्ट आहे
ती म्हणजे की जेव्हा सरोज आता त्याला विचारेल की तू नक्की काय केलेलं आहेस, तू कुठं गेलेला आहे, तेव्हा मात्र त्याच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नसणार आहे. कारण आता त्याला खूपच तिथे जाऊन उत्तरं द्यावी लागणार आहेत की अचानक तू का निघून गेला होता. त्या प्रश्नाची उत्तरं त्याच्याकडे नसणार आहेत आणि सरोज पुन्हा त्याच्यावर चिडणार आहे. कारण काहीही झालं तरीही सरोजला मात्र राग आलेला असतो. सरोजला हे पटलेलं नसतं की अद्वैत का निघून जातोय आणि अद्वैत त्या मुलीकडे का जातोय. या गोष्टीचा राग सरोजला आलेला असतो आणि बरोबर अद्वैत घरी आल्या आल्या सरोज तेच प्रश्न विचारायला सुरुवात करते की तू कुठं गेला होता, अचानक तू गाडीतून कुठं निघून गेलास. हा प्रश्न सरोज त्याला विचारत असते आणि तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अगं मला खरेचे वाईस नोट आले होते आणि खूप इमर्जन्सी होती म्हणून मी तिथे गेलो. तेव्हा सरोज म्हणते मग काय झालं. तेव्हा अद्वैत सांगत असतो की तिनं ना मस्करी केली होती आणि तिने मस्करी करून तिथं मला बोलवून घेतलेलं होतं. तेव्हा मात्र सरोजला राग येतो. सरोज म्हणते बघितलं ना ही मुलगी कोणत्या थराला जाऊ शकते, म्हणजे एवढी स्वतः खरेपणाचा आव आणून फिरणारी आज तुला मस्करी करून बोलवायची काय गरज होती तिनं, असं सरोज बोलत असते. आणि तेव्हा मात्र अद्वैत शांतच असतो आणि म्हणत असते बघितलं ना खोटारडेपणाचा कळस आहे ती मुलगी, कोणत्याही थराला जाऊ शकते आणि तू मात्र गेला तिनं बोलवलंय म्हणून. एवढंच तिला वाटत होतं तर तिने खरं कारण देऊन तुला बोलवायचं होतं ना, असं ती अद्वैतला सांगत असते. आणि अद्वैत मात्र इकडे आता शांतच असतो. तो काहीच बोलत नाही कारण त्याच्याकडे आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नसतं. जर तो काही बोलला तर तोच त्याच्यामध्ये अडकणार असतो हे मात्र त्याला माहिती असतं. कारण काहीही झालं तरीही आईला हे अजिबात आवडणार नाही. कारण खरे जे आहे खरेकडे मी गेलेलो आहे हीच गोष्ट मुळात आईला आवडत नाही, तर आता बाकीच्या गोष्टी आवडण्याचा प्रश्नच येत नाही. हे पण आता अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं. अद्वैत मात्र सरोजकडे पाहत असतो आणि तिच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. त्याच्याकडे कोणताच ऑप्शन नसतो आणि त्यामुळं त्याला मात्र आता वाईट वाटत असतं. कारण कलामुळे आज त्याला सरोजचं बोलणं खावं लागलेलं असतं आणि ही गोष्ट मात्र अद्वैतच्या लक्षात आलेली असते. अद्वैत शांतपणे सरोजचं बोलणं खातो, पण त्याच्यामुळं कलाच्या लक्षात येत नाही की तिच्या ह्या मूर्ख वागण्यामुळं अद्वैतच्या मनात गैरसमज निर्माण होत आहे आणि अद्वैत हा पुन्हा कलाच्या बाबतीत चुकीचा विचार करू लागलेला आहे. कारण त्याच्या मनामध्ये सरोजने आता पुन्हा विष पेरायला सुरुवात केलेली आहे. एकतर सरोज त्या दोघांना वेगळं करण्यासाठी प्रयत्न करत असते आणि कला मात्र हे असले नखरे सुरू करत असते. त्याच्यामुळं हे अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.